तुमच्या सोयाबीन पिकामध्ये तुम्हाला पहिली फवारणी करायची तर ती कधी करायची आणि कोणती करायची, त्याची योग्य वेळ कोणती, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, योग्य वेळी जर आपण ती फवारणी केली नाही तर तुम्ही कुठलंही टॉनिक फवारलं किंवा विद्रव्य खत फवारलं तर तुम्हाला फुल धारणेमध्ये, कळी धारणेमध्ये वाढ झालेली बघायला मिळणार नाही. कारण की अवेळी जर फवारणी झाली तर तिचा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही, हे मात्र नक्की. शेतकरी मित्रांनो, तर ही फवारणी करताना त्याची योग्य वेळ कोणती हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया आणि ती फवारणी आपण कोणती करायची ते देखील बघूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये योग्य वेळ पहिल्या फवारणीची असते ती म्हणजे आपलं सोयाबीन पीक जेव्हा आपल्याला 40 दिवसाचं होतं त्यानंतर आपल्याला पहिली फवारणी ताबडतोब करणं गरजेचे आहे. आपण 40 दिवसाच्या अगोदर 2 दिवसानं करू शकता किंवा आपण 45 दिवसापर्यंत ती फवारणी करणं गरजेचे आहे. शेतकरी मित्रांनो, आता ही योग्य वेळ का, तर सोयाबीन पिकामध्ये 40 दिवसानंतर कळी अवस्था सुरू होते. त्यामुळे आपल्याला वन टाइम जर कळी धारणा काढायची असेल आणि चांगल्या पद्धतीची कळी धारणा काढायची असेल तर ही फवारणी आपल्याला आपलं सोयाबीन पीक 40 ते 45 दिवसादरम्यान असताना ही फवारणी आपल्याला करणं गरजेचे आहे. तर या फवारणीमध्ये घटक घ्यायचे कोणते कोणते, एक तर आपल्या सोयाबीन पिकावर चक्री भोंगा, खोडमाशी, पानं खाणारी अळी याचं नियंत्रण करण्यासाठी एक अळीनाशक घ्यायचं आहे. तर अळीनाशकामध्ये आपल्याला कोणतं कीटकनाशक घ्यायचं, यामध्ये आपल्याला अळीनाशक निवडताना एकतर आपण आलिका घ्या 10 ml किंवा आपण अम्प्लिगो घ्या 10 ml किंवा यामध्ये आपण इमामेक्टिन बेंझोएट 15 ग्रॅम प्रतिपंप घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, यापैकी कुठलंही एक अळीनाशक घ्या जेणेकरून जबरदस्त प्रकारे आपल्याला अळीवर नियंत्रण मिळेल. दुसरी गोष्ट, यामध्ये खूपच जास्त प्रमाणात आपल्याला फुलधारणा निघाली पाहिजे, कारण हे अल्प कालावधीचं पीक आहे आणि वन टाइम याला फुलधारणा होत असते. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जेव्हा कळी निघते तेव्हा आपण जर फवारणी योग्य वेळी केली आणि हे स्टिम्युलंट दिलं तर निश्चितच 100% चांगल्या पद्धतीने कळी धारणा निघणार आहे. तर याच्यासाठी आपल्याला परिसचं जे झेप आहे याचा वापर 15 ml प्रतिपंपासाठी करायचा आहे. अतिशय जबरदस्त रिझल्ट झेप या टॉनिकचा आहे. गेले 3-4 वर्षापासून मी याचा अनुभव घेतोय. भरपूर प्रमाणात शेतकरी देखील याचा वापर करतायत. तुम्ही वापरत असाल तर कमेंटमध्ये कळवा की हो आम्ही वापरतोय, तुम्हाला रिझल्ट कसा मिळतो ते देखील कळवा. शेतकरी मित्रांनो, झेपचा वापर आपल्याला 15 ml प्रतिपंप सोयाबीन पिकामध्ये करायचा आहे. कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थामध्ये आपण 10 ml प्रतिपंप झेपचा वापर करत असतो, पण सोयाबीन पिकामध्ये आपल्याला 15 ml प्रतिपंप वापर करायचा आहे, जेणेकरून सोयाबीन पिकाची अनावश्यक होणारी वाढ देखील ब्रेक होईल आणि कळी धारणा निघण्यासाठी मदत होईल. शेतकरी मित्रांनो, याच्या सोबत आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये टिल्ट घेऊ शकता 10 ml किंवा साप पावडर किंवा रोको पावडर आपण यामध्ये 30 ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, टिल्ट घेताना आपल्याला 10 ml पेक्षा जास्त घ्यायचं नाही, कारण की टिल्टने देखील खूप जास्त प्रमाणात वाढ आपल्या सोयाबीन पिकाची थांबत असते. आपण झेपचा डोस 15 ml घेत आहोत, त्यामुळे आपण टिल्ट 10 ml वापरा. जर तुमच्या भागामध्ये झेप मिळालं नाही तर तुम्ही बायोइटा एक्स 40 ml घ्या, त्याच्यासोबत टिल्ट घेताना 15 ml पर्यंत आपण घेऊ शकता. आता याच्यामध्ये आपल्याला एक विद्राव्य खत घ्यायचं आहे, जेणेकरून कळी धारणाला चालना पिकाला चांगली मिळेल आणि कळी धारणा चांगली निघेल. याच्यामध्ये आपल्याला 1261 या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे, कारण की यामध्ये स्फुरदचं प्रमाण आहे. फुटवे निघण्यासाठी मी 1261 तुम्हाला सांगत नाही. 1261 का, तर 61% स्फुरद कळी धारणा फुलधारणा निघण्यासाठी मदत करते. त्यामुळे आपल्याला हे द्यायचं आहे. जर तुमच्या भागामध्ये तुम्हाला फ्लॉवरिंग स्पेशल महादनचं मिळालं तर तुम्ही यामध्ये फ्लॉवरिंग स्पेशल या विद्रव्य खताचा वापर 100 ग्रॅम प्रतिपंप नक्की करा. शेतकरी मित्रांनो, ही झाली आपली फवारणी. आता समजून घ्या, एक अळीनाशक अम्प्लिगो, आलिका किंवा इमामेक्टिन बेंझोएट यापैकी एक घ्या. टॉनिक मध्ये झेप मिळालं तर 15 ml झेप घ्या, नाही मिळालं तर 40 ml बायोइटा एक्स घ्या. शेतकरी मित्रांनो, एक अळीनाशक, एक बुरशीनाशक, एक टॉनिक आणि एक विद्रव्य खत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्या शेतकरी मित्रांना देखील सोयाबीन पिकावरील या फवारणीचं महत्त्व कळेल आणि त्यांनी योग्य वेळी ही फवारणी करण्याचं नियोजन ते करतील. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा, ही विनंती. धन्यवाद.